आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही सगळे कोणाच्या इशाऱ्यावर हे सगळं करताय ना, चांगलंच ठाऊक आहे मला. हे सगळं करून ना तुमच्या हाताला काही लागणार नाही. आताच वॉर्न करते, हे सगळं बंद करा. तर मी काहीतरी कडक ऍक्शन घ्यायला आधीच सांगून ठेवते. आणि तुम्ही मिस्टर धनंजय कायद्याचे रक्षक आहात ना, आणि तुम्हीच कायदा तोडताय. तुम्ही सगळे निघा. अमित तुम्ही जा. नाही मॅम, तुम्हाला सोडून. तुम्हाला जा म्हणलं नाही, इट्स अन ऑर्डर. येस मॅम. वाह 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 वाह, काय नाटकं करतायत तुम्ही दोघा. या मीडियामुळे सत्य जगासमोर आलं आणि मी आणि माझा मुलगा वाचलो. ठीक आहे, जे दिसतंय त्याच्या पलीकडे बघायची जर तुमची इच्छा नसेल तर तुमच्यावर जबरदस्ती नाही. तसदीबद्दल क्षमस्व. तुम्ही येऊ शकता. तू कबूल करायची सोडून आगाऊपणे बोलतेस. दोघं निर्लज्ज आहात. आणि तुम्हाला तुमच्या रागावरती कंट्रोल नाही ठेवताय. लगेच का रिॲक्ट झाला? सावी कुठे? झोपली बाई आत्ताच. बरं झालं अमितनं मला आणि सावीला आधी आणून सोडलं. ते गेली का बाहेरची बारात? आज काय दगड बिगड नाही मारली वाटतं? आहे. मग काय ग सरे, अगं इथं येऊन अजून 1 महिना झाला नाही. अशी कोण लोक आहेत ग तुझ्या मागे लागल्यात? आणि मी म्हणते एवढी काय घाई आहे आल्याबरोबर सगळ्यांची वाईटपणा घ्यायची? तुझ्या तोंडाचा तोपखाना जरा बंद ठेव की. अगं पोर दमून आले, कळत नाही का तुला? तुम्हाला नाही दिसत का एवढं चांगलं स्थळ हातचं गेलं ते? अहो ह्या वेळेला सगळं जुळून आलं होतं. तिच्या सगळ्या अटी मान्य होत्या. तसली लपवाछपी नव्हती. तेवढ्यात मध्येच हा तमाशा झाला. आणि काय ग सरे, त्या आरोहच्या बाबाचा आणि तुझा फोटो एकत्र कसं काय? बरं मी काय म्हणते, त्या फोटोतलं खरं खोटं जे काय असेल ना ती मला माहिती, जगाला नाही ना. पण आता हा फोटो पाहिल्यानंतर ना एक झालं. आता कोणी सुद्धा लग्नाला तयार नाही होणार. मंगल, आत्ताच हे बोलायला पाहिजे काय? अगं पोर थकून आलीये बाहेरनं, तिला जरा दम खाऊ दे. हा, 4 घास तिच्या पोटात जाऊ दे, आराम करू दे. मग तुला काय भाषण द्यायचं ते उद्या दे की. भाषण? तिच्यासाठी माझं काळीच तिळ तिळ तुटतंय, ते नाही दिसत तुम्हाला? मंगल, सरू मी आले. हा मंगल, मंगल. सावी कशी असेल आता? शिट, ना तिच्या आईबाबांना ओळखतो, ना त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. ती कुठे राहते हेही माहित नाही. दिवशी बिचारीला फारच वाईट अवस्थेत सोडून आलो मी. नाही पण ती बरी की नाही कसं कळेल मला? स्कूलमध्ये कॉन्टॅक्ट करून बघितला पाहिजे. मनू, जेवण रेडी आहे. मनूने मला पुण्याबद्दल का विचारलं असेल?
अचानक ती पुण्याविषयी का विचारते? ती काय लपवते का माझ्यापासून? काहीतरी गडबड आहे. त्याला माझीच बडबड दिसते, पण मी कशासाठी बोलते ही गोष्ट काय कोणाच्या लक्षात येईना. असं तर चालत राहील तर कसं लग्न व्हायचं? काय बोलायची सोय नाही राहिली ह्या घरात कुणालाच. ताई, झालंय माझं सगळं काम, मी निघू का? जा बाई, आधीच तर कोणाला काय बोलायची चोरी झाली. ताई, एक बोलू का? अहो, सुंदरी मॅडमने उगीच या साहेबाबरोबर पंगा घेतलाय. अहो, अख्खा जिल्हा त्या साहेबाच्या टाचखाली आहे आणि आता तो साहेबाच्या शेपटीवर पाय. म्हणजे काय खरं नाही, सगळं संपलंच. जगायला नाही देणार. लग्न तर लय लांबची गोष्ट आहे. सांभाळा, येते मी. साहेब म्हणजे हो नक्कीच कोणीतरी गुंड माणूस दिसतोय. पण मी म्हणते सरीला काय गरज आहे असल्या धेंडाच्या नादी लागायची? त्यापेक्षा इथं राहायलाच नको. मी आजच सरीला बोलते, नवीन जागी नवीन शहरात बदली करून घेऊ बाई. आता आमच्याच्याने नाही झेपत हे सगळं रोज रोजचे कुटाने. त्यात आता पोरगी आहे पदरात, ती उद्या मोठी होईल. मग कसं सगळं विस्तारणार आहे हे? पण रकमा तर म्हणली तो जगूच नाही देणार. आणि मग लग्न कुठचं? नाही बाई, आता जेवण झाली की सरीस बोलूनच घेते पाहिजे. अहो आई, पण तुम्ही मला का बोलताय? धनंजय, मी आई आय एम सॉरी. अहो पण ते रिपोर्टर, अहो ते आम्हाला काहीही प्रश्न विचारत होते. मला आणि सुंदरीला साधं बोलायलाही देत नव्हते हो आम्हाला. खोट्या खोट्या गोष्टी अशा आमच्यावरती लादत होते. ते इतका चिखलफेक केला ना, म्हणून माझा हात उठला. धनंजय, अमितकडनं वस्तुस्थिती कळलीये मला. हो, पण काहीही असलं तरी तुम्ही त्या रिपोर्टरला मारहाण केली हेच सारखं सारखं दाखवत होते टीव्हीवर. मला असं वाटतं की या परिस्थितीत तुम्ही थोडं शांत राहायला हवं. बर, ते ठीक आहे, पण मला आधी सांगा, सावी कशी आहे? अहो, आरोह सारखा चौकशी करतोय तिची. तुम्ही आम्हाला फोन केला नाहीत आणि आम्ही तुम्हाला फोन केला तर रिसीव्ह केला नाही. शेवटी वाट बघून बिचारा दमून झोपून गेला. नाही, सावी ठीक आहे आता. तिला वेळेवर इंजेक्शन मिळालं म्हणून सिरियस काही झालं नाही. देवच पावला म्हणायचा. मोठी गोड आहे ओ पोरगी. बिचारीला लहान वयातच त्रास, पण तिची आई मात्र खमकी आहे. दिवसभर तो मीडियाचा व्याप आणि त्यात सावीची भर. पण हिमतीनं तोंड देते सुंदरी. आई, आता जर माझे बाबा असले असते तर तेच आले असते ना. उगीच या काकांना त्रास झाला. बरं,